हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ शूट करतेय कारण क्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे चालू आहेत मुलांच्या. सो त्याच्याच सुट्ट्यांमध्येच आहेत आम्ही सध्या. तर मुलं अभ्यासाच्या अजिबात मूडमध्ये नाही आहेत. सो त्यांना असं वाटतं की आता अभ्यास नाही करायचा, आपल्याला फक्त खेळायचंय, मजा करायची. पण अभ्यास सोडून हे चालणार नाही. आणि आमचं चॅनल तर तुम्हाला माहितीच आहे, अभ्यासासोबत आपण बाकीचे पण व्हिडिओ शेअर करत असतो. पण आता सध्या क्रिसमसच्या सुट्ट्या जेव्हा संपतील तेव्हा मुलांच्या एक्झाम्स चालू होणार आहेत. तर त्या दृष्टीने आपल्याला काही प्रयत्न करायला लागतील. निहिरची पण एक्झाम आहे, आद्याची पण एक्झाम आहे. सो त्याच्या दृष्टीने आपण काहीतरी एक्झामसाठी म्हणून एक व्हिडिओ तयार करते मी. सध्याचा मेन असा प्रॉब्लेम आहे मुलांचा की स्टडी तर करतात पण इंग्लिश बोलायचा थोडासा इश्यू येतो मुलांना की आता इंग्लिश कसं बोलायचं, छोटे छोटे सेंटेन्सेस कसे यूज करायचे. मुलांसोबत पॅरेंट्सला पण हा इश्यू असतो की त्यांना इंग्लिश शिकवायचं कसं. प्रत्येकच पॅरेंट्सला असं वाटत असतं की मुलांनी छान इंग्लिश बोलावं, व्यवस्थित त्यांना इंग्लिश बोलता आलं पाहिजे. पण त्यासाठी पॅरेंट्सनी पण काहीतरी प्रयत्न करायला लागतील. सो यू हॅव टू फर्स्ट ट्राय टू स्पीक विथ देम इन इंग्लिश. ॲटलिस्ट यूज सम डेली वर्ड्स लाईक कम हिअर, गो दिअर, सिट प्रॉपरली, टॉक प्रॉपरली, बिहेव प्रॉपरली. आपण जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत जेव्हा बोलत असतो तेव्हा इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करायला पाहिजे. सो दॅट त्यांना पण लक्षात येतं की कुठला वर्ड्स कधी यूज करायचा किंवा कुठल्या वर्ड्सचं काय प्रोनाऊन्सिएशन आहे, किंवा आपण मराठीमध्ये असं बोलतो तर त्याला इंग्लिशमध्ये कसं सांगायचं. तर त्यासाठी एक सोपी ट्रिक अशी आहे की रोज ॲटलिस्ट 15 ते 20 मिनिट तुम्ही तुमच्या मुलांसोबत इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्यामध्ये काय करायचं की स्टोरी रीड करून दाखवायची मुलांना. स्टोरी रीड करायची न चुकता. स्टोरी रीड केल्याने काय होतं, त्यांची वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह होते. प्लस त्यांना नवीन नवीन गोष्टींना काय इंग्लिशमध्ये म्हणतात ते लक्षात येतं. प्लस त्यांचं प्रोनाऊन्सिएशन क्लिअर होतं आणि त्यांना कॉन्फिडन्स येतो की आणि बोलायचं कसं, किंवा सेंटेन्स कसे फॉर्म करतो आपण, सेंटेन्स फॉर्म करायचा फॉर्मॅट काय आहे, किंवा कुठलं सेंटेन्स कसं बोललं तर ते प्रॉपर सेंटेन्स वाटतं. तर ते लक्षात येतं मुलांना आपण स्टोरी रीड केल्याने. तर त्याच्यासाठी काही टिप्स आहेत की स्टोरी रीड करायची म्हणजे एक्झॅक्ट काय करायचं. तर त्याच्यासाठी काही बेसिक ट्रिक्स आहेत. सर्वात आधी फर्स्ट ट्रिक ही आहे की तुम्हाला तुमच्या मुलाचं फोनिक साऊंडकडे लक्ष द्यायला हवं. आपल्या वेळेत कसं असायचं की आपण इंग्लिश वर्ड्स पाठ करत होतो, लाईक कॅट, बॅट, हॅट, मॅट. बरेचसे वर्ड्स होते की आपल्याला टीचर पण आपल्याकडून स्पेलिंग्स पाठ करून घेत होते. पण आत्ताच्या मुलांना स्पेलिंग्स पाठ करणं डायरेक्ट तसं नाही आहे स्कूलमध्ये. त्यांचा सिलेबस कसा आहे की फोनिक्स बेस्ड सिलेबस आहे. समजा ए फॉर ॲपल असेल तर ए सेज असं रीड करतात ते. सो त्यांना फोनिक्सच्या रिलेटेड आपण काही वर्ड्स द्यायचे. आधी फर्स्ट त्यांचं ए टू झेड कॅपिटल स्मॉल लेटर्स परफेक्ट आले पाहिजेत. प्लस ए टू झेड त्यांचा फोनिक साऊंड कसा आहे तो परफेक्ट आला पाहिजे. तो झाल्यानंतर सेकंड स्टेप अशी असेल की तो वॉवेल कॉन्सोनंट्स ब्लेंड्स. आय मीन जर तुम्हाला एखादा वर्ड शिकवायचा असेल तुमच्या मुलाला लाईक कॅट, तर CAT कॅट. तर आजकाल स्कूलमध्ये कसं शिकवतात की C+A+T. C सेज क, A सेज ॲ, T सेज ट. सो क ॲट ही विल रीड लाईक कॅट. ओके. सो आपल्याला सुरुवात अशी करायला लागेल की त्याचा आधी बेसिक फोनिक व्यवस्थित हवं आहे. त्याच्यानंतर त्याला ते फोनिक्सचे जे बेसिक वर्ड्स आहेत लाईक वॉवेल कॉन्सोनंट्स ब्लेंड्स ते त्याला प्रॉपर रीड करता आले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही माझा जो मी वॉवेल कॉन्सोनंट्स ब्लेंड्सचा एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईलच की हाऊ टू टीच देम वॉवेल कॉन्सोनंट्स ब्लेंड्स. देन थर्ड स्टेप इज की तुम्हाला त्याचे जेव्हा फोनिक साऊंड प्रॉपर होतील त्याच्याबरोबरच त्याला त्याच वेळेला त्याला काही साईट वर्ड शिकवायचे. कारण कसं होतं की बरेचसे साईट वर्ड्स असे आहेत की ज्याच्याकडून आपण फोनिक साऊंड तयार करून घेऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल द, THE द. आता जर त्याला ट प्लस ह प्लस वाचायला सुरुवात केली तर तो त्याचा वेगळाच अर्थ निघेल किंवा त्याला तो रीड नाही करता येणार. की द ला जर फोनिक्सने घेतलं तर T+H+E हाऊ टू रीड. सो फॉर दॅट यू हॅव टू टीच देम सम बेसिक साईट वर्ड्स लाईक द, ॲट, हिअर, डिअर. सो जेव्हा तो फोनिक साऊंड प्रॉपर रीड करेल, काही वॉवेल कॉन्सोनंट्स ब्लेंड्स करायला शिकेल व्यवस्थित, आणि प्लस त्याला साईट वर्ड्स रीड करता येतील, ह्या जेव्हा 3 गोष्टी एकत्र होतील तेव्हा त्याला थोडीफार आयडिया येईल की छोटे छोटे सेंटेन्सेस कसे रीड करायचे. आणि तेव्हा त्यावेळेला तुम्ही त्याला डायरेक्टली मोठे सेंटेन्सेस न सांगता स्टार्ट फ्रॉम द लिटल सेंटेन्सेस. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल की हाऊ टू टीच देम द फोनिक्स साऊंड अँड ऑल्सो वॉवेल कॉन्सोनंट्स ब्लेंड्स,
तर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओला तुम्ही व्हिजिट करू शकता. त्या व्हिडिओमध्ये निहिरने सांगितलेलंच आहे की कसं रीड करायचं, फोनिक साऊंड कसे यूज करायचे, किंवा कसे वर्ड्स जेव्हा वॉवेल कॉन्सोनंट्स ब्लेंड्स आपण क्रिएट करतो तेव्हा त्याला कसं रीड करायचं हे निहिरने तुम्हाला सांगितलेलंच आहे. प्लस काही साईट वर्ड्सचे सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे मी, एक आदूचा पण आहे आणि एक निहिरचा पण आहे. सो तुम्ही त्याला व्हिजिट करू शकता. तो तुम्हाला आयडिया येईल की कसं रीड करायचं मुलांनी ते फोनिक साऊंड किंवा जे काय आहेत ते कॉन्सोनंट्स ब्लेंड्स कसं यूज करायचं, वॉवेल्स कसे यूज करायचे. ओके, आता स्टोरी तर रीड करायची आपल्याला, मुलांना इंग्लिश तर शिकवायचं. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ते डेली करायला लागणार आहे. पण त्यासाठी पॅरेंट्सचा रोल फॉर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्याला फर्स्ट टाइम आज स्टोरी वाचली की उद्या तू वाच असं नाही होणार आहे. तुम्ही आधी त्याच्यासमोर ती स्टोरी 2दा-3दा रीड करायची, त्यातला प्रत्येक वर्डचा त्याला मिनिंग समजून सांगायचा. जेव्हा स्टोरी तुम्ही रीड करता, वाय रीडिंग दॅट स्टोरी यू हॅव टू कीप युअर फिंगर ऑन दॅट पर्टिक्युलर वर्ड. I mean, if the word is difficult, then child will not understand how to read, what is the meaning of that. जर तो वर्ड माहिती नसेल तर तुम्ही सुद्धा तो वर्ड गुगलवर जा सर्च करा त्या वर्डला, त्याचा इंग्लिशमध्ये काय मिनिंग, इंग्लिशमध्ये प्रोनाउन्सिएशन काय, त्याचा मराठीत मिनिंग काय आहे, त्याला हायलाईट करा त्या वर्डला आणि तो फर्स्ट तुम्ही ग्रास्प करा त्याचा मिनिंग काय आणि नंतर तुमच्या मुलांना सांगा. असं तुम्ही 1-2 वेळेस जेव्हा लिटल स्टोरीज ट्राय कराल आणि नंतर 3rd टाइम 4th टाइम जेव्हा तुमचं सांगून होईल त्याला ती स्टोरी, त्यानंतर तुम्ही त्याला प्रत्येक वर्डवर त्याचा फिंगर पॉईंट करायला सांगा आणि त्याला रीड करायला सांगा. ट्राय टू रीड. जर त्याला कुठे अडचण असेल तर तुम्ही त्याला हेल्प करा. फर्स्ट जे काही साईट वर्ड्स असतील त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं की हा त्याचा साईट वर्ड आहे, तो त्याने कसा यूज केला पाहिजे. तेव्हा नंतर जे काही त्यांचे कॉन्सोनंट्स ब्लेंड्स असतील ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आपण स्टडी घेतो मुलांचा तर माहिती असतं की हे कसं यूज करायचं, तर त्याला ते हेल्प करा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही नवीन वर्ड्स असतील ते तुम्ही त्याच्यासमोर प्रोनाउन्सिएशन प्रॉपर करा, म्हणजे त्याला आयडेंटिफाय की ह्याला काय बोलायचं आणि त्याला त्याचा मिनिंग पण तिथेच समजून सांगा. आणि स्टोरी सांगताना एक असतं की मुलं बोर होतात, आता किती स्टोरी ऐकवताय आणि किती ऐकू मी, तर स्टोरी सांगताना त्याला असं क्रिएट करायचं थोडंसं की आता आपण ही स्टोरी करतोय बघ, हे इथे असं झालं असतं, असं फील करून द्यायचं त्याला. प्लस स्टोरी सांगताना मध्ये मध्ये त्याला त्या स्टोरी रिलेटेड क्वेश्चन्स विचारा, सो दॅट तो स्टोरी नीट ऐकेल आणि त्याला लक्ष देईल की आपल्याला आपले क्वेश्चन विचारत आहेत आणि आपण स्टोरी नीट ऐकली पाहिजे. त्याचे काही क्वेरीज असतील तर ते सॉर्ट आउट करा. आधी तो वाचत असताना मध्ये मध्ये विचारेल की ह्याला काय म्हणायचं तर ते सांगा आणि परत ते सेंटेन्स रिपीट करा त्याच्यासोबत. फुल स्टॉप आता असेल तर फुल स्टॉपला पॉज घ्या, त्याला समजावून सांगा की इथे हे 1 सेंटेन्स कम्प्लीट झाले आणि 1 सेंटेन्सचा पूर्ण मिनिंग झाल्यानंतर विल गो फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट सेंटेन्स. Like that you have to, for in the starting you have to read just little stories of 5 or 6 sentences. Then you have to increase the story size. I mean 10 sentences, 20 sentences. First 5 सेंटेन्स 10 सेंटेन्सची छोटी छोटी स्टोरी असतात त्या यूज करायच्या आणि नंतर त्यानंतर हळूहळू मोठ्या स्टोरीज घ्यायच्या. आणि ही प्रोसेस काही 1 दिवस किंवा 15 दिवसात होणारी नाहीये, थोडासा वेळ जाईल मुलांना. तुम्ही आज सांगायला चालू केलं तर पुढच्या 15 दिवसात त्याला ॲटलिस्ट आयडिया तरी येईल की स्टोरी रीड कशी करतात, कुठे पॉज घेतात, कुठल्या वर्डला काय म्हणतात किंवा एखादं सेंटेन्स कसं असतं हे त्याला फक्त तुम्ही जेव्हा रीड करत जाल तेव्हा 15 दिवसात कळायला लागेल. त्याच्यानंतर मग ती पुढची स्टेप आहे की तो हळूहळू ट्राय करेल रीड करायचा. त्याच्यामुळे आधी छोटे छोटे सेंटेन्सेस घेऊन त्याला रीड करायला हेल्प करा. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते कसं रीड करून घ्यायचं ते. सो हिअर इज अ फर्स्ट सेंटेन्स, दिस इज माय टॉप. न आता काय होतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साईट वर्ड्स आपण घेतो मुलांना, तर साईट वर्ड्समध्ये दिस इज अ 1 टाईप ऑफ साईट वर्ड. सो त्यांना माहिती असतं की THIS इज दिस. सो दिस इज ऑल्सो 1 ऑफ साईट वर्ड. So they also know that this is a sight word. So you have to be careful about while teaching them these are the sight words. Then my. जर माहिती नसेल तर तुम्ही सांगू शकता माय. आता टॉप हा जेव्हा त्यांना वॉवेल कॉन्सोनंट्स ब्लेंड्स येईल तेव्हा आपोआप त्यांना लक्षात येईल की टॉपला कसं रीड करायचं. ट, ओ सेज अ, पी सेज प, देन ट ओ प, टॉप. They will know how to read the word. Then again full stop. So here is 1 sentence. ओके, त्यांना लक्षात येईल की हे एक पूर्ण सेंटेन्स आहे आणि ते कम्प्लीट झालं. देन सेकंड, आय लाईक टू हॉप अँड मॉप. आय, दे नो दिस इज साईट वर्ड. लाईक, आता लाईक कधी होतं मुलांना, आपण ज्या फेजला शिकवतो त्या फेजला मे बी त्यांना झालेलं नसेल ते लाईक, तर त्याच्या वेळेला तुम्ही समजून सांगायचं की येस दिस इज लाईक अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस. देन टू, दिस इज ऑल्सो अ साईट वर्ड सो दे कॅन रीड. Then hop. While reading this, you have to be careful about
these have to blend with vowel and consonants. Like H is consonant, O is vowel and P is consonant. So they have to read like in phonic sound, like H, O, P, H, O, P, how. Then and also a sight word. So they will understand and. Then M, O, P, like hop, they will use mop. So you have to be careful while teaching them which is sight word, which is not a sight word, but you have to teach them while using that vowel and consonant blend. तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की त्याला ते सांगायचं. तर हे तुमचं काम आहे, पॅरेंट्सचं महत्त्वाचं काम आहे की त्याला कसं शिकवायचं ते. जेव्हा त्याला लक्षात येईल की हे एक वन सेंटेन्स इज कम्प्लीटेड आहे, देन वी विल मूव फॉरवर्ड टू नेक्स्ट सेंटेन्स. द पॉट इज नियर द bed. The is also sight word. Then he will try to read p or t, pot. Correct? He will read. Then is also a sight word. Then near. आता थोडंसं जर त्याची लवकर तुम्ही स्टार्टिंग करत असाल, त्याला फक्त जस्ट वॉइल कॉन्सोनंट्स ब्लेंड्स आता आले, थोडेफार साईट वर्ड्स येतात, तर त्याला नियर हा शब्द नवीन असणार. तर ते तुम्ही त्याला हेल्प करायचं सांगून की नियर त्याचा मिनिंग काय आहे, त्याचं प्रोनाउन्स कसं होतं प्रॉपर. देन अगेन साईट वर्ड, ही विल अंडरस्टँड. देन बेड. बेड ही कॅन रीड बेड. सो लाईक दिस तुम्हाला असे छोटे छोटे सेंटेन्सेस फॉर्म करायला लागतील. सेंटेन्सेसचे बुक्स भरपूर आहेत मार्केटमध्ये, स्टार्टिंग फ्रॉम छोटे छोटे लाईक 5 सेंटेन्सेस, 6 सेंटेन्सेस, इवन 1 सेंटेन्समध्ये 4 वर्ड्स, 5 वर्ड्स असे बुक्स पण तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील. तर ते यूज करून तुम्ही त्यांना हेल्प करू शकता की कसं रीड करायचं. जेव्हा हे तुम्ही त्यांना प्रॉपरली रीड करून दाखवाल, तेव्हा मग आपण बेसिक स्टोरीज घेऊ शकतो. लाईक द थर्स्टी क्रो, तर आपण त्यांना सांगू शकतो देअर वॉज अ क्रो. सो ही विल अंडरस्टँड देअर वॉज अ क्रो मीन्स व्हॉट. तर त्याला लक्षात येईल की तिथे एक कावळा होता. ही द क्रो वॉज व्हेरी थर्स्टी, तो खूप तहानलेला होता. तर थर्स्टीचा मिनिंग काय ते त्याला तुम्ही सांगायला लागेल. सो लाईक छोटे छोटे सेंटेन्सेस ते रीड करतील. मग आपण सुरुवात अशी करायची की एकदम छोट्या छोट्या स्टोऱ्या, ज्याचा मॉरल लगेच त्यांना लक्षात येईल, प्लस ती स्टोरी एक 3 ते 4 मिनिटात संपून जाईल आणि त्याच्यामध्ये 5-6 सेंटेन्स असतील आणि त्याला ते रीड करण्यामध्ये इंटरेस्ट येईल. एकदमच तुम्ही जर पूर्ण मोठं पेज घेतलं आणि त्याच्यामध्ये 15-20 सेंटेन्सेस आहेत आणि ते तुम्ही रीड करताय, तर त्याला पण बोर होऊन जाईल आणि तुम्हाला पण वाटेल की ह्याला काहीच नाही समजत आहे. सो अशा बेसिक सेंटेन्सने त्याची स्टार्टिंग करा. जेव्हा हे त्याला अंडरस्टँड होईल, तेव्हा मग तुम्ही स्टोरी बुक्स घ्या. स्टोरी बुक्स असे घ्या की त्याच्यामध्ये पिक्चर्स असतील, सो दॅट ते पिक्चर बघून त्याला पण आयडेंटिफाय होईल की काय होतंय स्टोरीमध्ये, कुठलं ऑब्जेक्ट काय करते किंवा कशाचा काय मिनिंग आहे. जेव्हा तो पिक्चर बघेल तेव्हा त्याला ते पण लक्षात येईल की कशाचं काय मिनिंग आहे. सो अशी स्टोरीची तुम्ही स्टार्टिंग करा. आणि मी जे काही बेसिक टिप्स सांगितल्यात, फॉर एक्झाम्पल त्यांचं जे काही A to Z फोनिक साऊंड्स असतील, व्हॉवेल कॉन्सोनंट्स ब्लेंड्स असतील, ते तर तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय त्याला प्रॉब्लेम येतो परत रीड करण्यासाठी. त्यासाठी बेसिक त्या 3 स्टेप्स फॉलो करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी व्हिडिओज बनवलेत, ॲक्शन वर्ड्सवर व्हिडिओ बनवलेत, प्लस फोनिक्सवर माझा व्हिडिओ आहे, तर त्याला तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता. आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला आयडिया येईल त्याला स्टोरी मुलांना कशी टीच करायची. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जर तुम्हाला अजून सजेशन हवे असतील, मी अजून एक स्टोरी रिडिंगवर एक व्हिडिओ बनवणारच आहे माझ्या मुलासोबत, तर तुम्हाला तो हेल्प करेलच. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की लवकरात लवकर पोस्ट करायचा प्रयत्न करेन. ओके, थँक्यू.